विद्यार्थी मित्रांनो, 10वी मराठी कृतीपत्रिकेमध्ये कवितेवर आधारित ज्या कृती विचारल्या जातात त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या कृती विचारल्या जातील त्या कृती इथे देण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला 2 कविता या प्रश्नासाठी दिल्या जातील. त्यापैकी कोणत्याही एका कवितेवरील आधारित कृती तुम्ही सोडवायच्या आहेत. इथे प्रश्न पाहूयात कशा पद्धतीने विचारलेला आहे. या ज्या एकूण 8 कृती देण्यात आलेल्या आहेत यांपैकी 4 गुणांसाठी कोणत्याही कृती विचारल्या जातील. प्रत्येक कृती 1 किंवा 2 गुणांचीच असेल. अर्ध्या गुणाची कोणतीही कृती असणार नाही. उत्तम लक्षण या कवितेवरील आधारित कृती पाहूयात. कवितेचे नाव उत्तम लक्षण. या कवितेचे कवी संत रामदास. कवितेचा विषय आदर्श व्यक्तीची लक्षणे, माणसाने कसे वागावे आणि कसे वागू नये यासंबंधी मार्गदर्शन. पुढील प्रश्न, प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. यासाठी 2 गुण. मुलांनो, तुम्हाला संपूर्ण कवितेतील कोणतेही 2 शब्द अर्थ लिहिण्यासाठी विचारले जातील. तुम्ही त्या शब्दांचे योग्य अर्थ लिहायचे आहेत. इथे मी तुम्हाला 2 शब्द दिलेले आहेत. हेच परीक्षेत येतील असं नाही. कवितेतून मिळणारा संदेश. संत रामदास स्वामींनी या रचनेत आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितल्याने माणसाने काय करावे, काय करू नये याचा संदेश मिळतो. तसेच सत्यमार्ग स्वीकारून विवेकबुद्धीने वागून आपली कीर्ती वाढवावी हा सुद्धा संदेश मिळतो. प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये. ओवी छंदाला साजेशी सुबोध रचना आहे. यमक गेयता कवीच्या लेखनात आलेली आहे. 3.5 चरणांची ही ओवी आहे. विरुद्ध अर्थांच्या शब्दांची योजना करण्यात आलेली आहे. शांत रसात ही कविता आहे. समर्थांच्या या रचनेत प्रासादिकता आढळते. वाईट वर्तन व चांगले वर्तन या बाबी समर्थांनी अतिशय स्पष्ट शब्दात स्पष्ट केलेल्या आहेत. कवितेतून व्यक्त होणारा विचार. या कवितेमध्ये माणसाने काय करावे व काय करू नये हा विचार कवीने मांडून आपणा सर्वांना अंतर्मुख केलेले आहे. यामुळे माणसाचे व्यक्तिमत्व सर्वार्थाने समृद्ध होणार आहे. सत्यमार्गाचा अवलंब करावा, आळस करू नये, विवेकबुद्धीने वागावे इत्यादी विचार कवितेत मांडलेले आहेत. पुढील प्रश्न, कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कवितेतील कोणत्याही 2 ओळी दिल्या जातील. इथे उदाहरण म्हणून मी या ओळी घेतलेल्या आहेत. या ओळींचा अर्थ तुम्ही तुमच्या भाषेत अगदी सरळ सरळ लिहायचा आहे. कविता आवडण्याची कारणे लिहायची आहेत. आदर्श व्यक्ती कशी असावी, दैनंदिन जीवनात कसे वागावे याबाबत सोप्या शब्दात कवीने मार्गदर्शन केल्याने मला ही कविता खूप खूप आवडली. कविता अभ्यासल्यानंतर आपण आदर्श निर्माण करू शकतो हा एक माझ्या मनामध्ये विश्वास निर्माण झालेला आहे. पुढील कविता वस्तू. वस्तू या कवितेचे कवी आहेत द भा धामनस्कर. कवितेचा विषय आहे निर्जीव वस्तूंचा सजीवपणा वा निर्जीव वस्तूंप्रती स्नेह बाळगणे. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. 2 गुणांसाठी. इथे कवितेतील मी 2च शब्द दिलेले आहेत. तुम्हाला इतरही शब्दांची तयारी करावी लागेल. कवितेतून मिळणारा संदेश. वस्तू निर्जीव असल्या तरी त्या आपल्याला सेवा देत असल्याने वस्तूंशी प्रेमाने वागा, कारण या वस्तूंच्या रूपाने आपले अस्तित्व शिल्लक राहत असते. म्हणून वस्तूंशी संवेदनशीलतेने, प्रेमाने, स्नेहाने वागण्याचा एक संदेश कवितेत कवीने दिलेला आहे. भावोत्कटता, चिंतनशीलता, प्रांजळपणामुळे कवीचे लेखन वाचकांच्या मनाला स्पर्श करते. साध्या व सोप्या आवाहक शब्दात विचारगर्भ आशयाची मांडणी कवीच्या लेखनातून दिसून येते. कवितेची रचना मुक्त छंदातील असून कवितेत चेतन गुणोक्ती अलंकार आहे. अत्यंत हळूवार संवेदनशील भावना कवीने साध्या शब्दातून व्यक्त करून खूप मोठं तत्व
माणसाच्या मनावर बिंबवलेलं आहे. कवितेतून व्यक्त होणारा विचार. निर्जीव वस्तूंमधून मानवी जीवन व्यक्त होत असते. माणसाने वस्तूंशी प्रेमाने, आत्मीयतेने वागले पाहिजे. आपण माणसांशी वागतो तसेच वस्तूंशी वागले पाहिजे. हा विचार कवितेत कवीने मांडलेला आहे. पुढील कविता आश्वासक चित्र. या कवितेच्या कवयित्री आहेत नीरजा. यांचं संपूर्ण नाव आहे नीरजा राजन धुळेकर. कवितेचा विषय आहे स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन आश्वासक चित्र किंवा स्त्री पुरुष समानता भविष्यामध्ये समाजामध्ये निर्माण होणे. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. इथे कवितेतील मी 2 शब्दांचे अर्थ घेतलेले आहेत. या व्यतिरिक्त शब्दांच्या अर्थांची तयारी तुम्हाला करणं गरजेचं असणार आहे. कवितेतून मिळणारा संदेश. प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानता हे राष्ट्रीय मूल्य जपण्याचा संदेश दिलेला आहे. स्त्रियासुद्धा पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकतात. स्त्री पुरुष समानतेचे चित्र प्रत्यक्षात साकार करावे. समानतेचे तत्त्व सर्वांनी अंगीकारावे. हा संदेश आपणा सर्वांना कवितेतून मिळतो. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये. स्त्रीवादी, उत्साहवर्धक व चिंतनशील लेखन आपल्याला कवितेतून दिसून येते. आधुनिक विचार, संवादात्मक भाषाशैली, सकारात्मक व आशावादी विचारांची मांडणी कवितेत केलेली आहे. साध्या सोप्या विधानातून विचारगर्भ आशय आपल्याला दिसून येतो. मुक्त छंदातील ही कविता आहे. कवितेतून व्यक्त होणारा विचार. स्त्री पुरुष समानता सर्वांनी अंगीकारावी. भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात स्त्री पुरुषांची एकमेकांना साथ असावी. हा विचार कवितेतून व्यक्त होतो. कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहायचा आहे. इथे मी 2 ओळी घेतलेल्या आहेत आणि त्यांचा अर्थ दिलेला आहे. अगदी साध्या तुमच्या भाषेत हा अर्थ लिहायचा आहे. या अर्थासाठी 2 गुण असतील. यासाठी तुम्ही संपूर्ण कविता पुन्हा पुन्हा वाचा. त्या ओळींचा अर्थ समजून घ्या. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये या प्रश्नाचं उत्तर छान लिहिता येईल. कविता आवडण्याची कारणे. प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानता हे राष्ट्रीय मूल्य प्रत्यक्षात साकारावे असे सांगितल्याने मला ही कविता खूप आवडली. स्त्री पुरुष दोघांनी सर्व कामे परस्पर सहकार्याने व सामंजस्याने करावीत. असमानतेची दरी संपवावी. हा एक उदात्त विचार कवयित्रीने कवितेत मांडल्याने मला ही कविता आवडली. पुढील कविता खोद आणखी थोडेसे. या कवितेच्या कवी आहेत आसावरी काकडे. कवितेचा विषय प्रयत्न व सकारात्मकता यांचं महत्त्व इथे सांगितलेलं आहे. जिद्दीने चिकाटीने कष्ट केल्यास फळ निश्चितच मिळते. हाही विचार इथे मांडलेला आहे. शब्दार्थ लिहा. इथे 2 शब्द दिलेले आहेत. या 2 शब्दांचे अर्थ पहा. कवितेतील इतरही शब्दांचा अर्थांचा अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला त्या शब्दांचे अर्थ लिहिता येतील. कवितेतून मिळणारा संदेश. वास्तव आनंदाने स्वीकारावे. कोणत्याही भ्रमात राहू नये. जिद्दीने चिकाटीने नेहमी पुढे जावे. संकटांना सकारात्मकतेने तोंड द्यावे. सकारात्मक विचार प्रयत्न केल्यास आपल्या सर्वांना यश निश्चितच मिळते. कवितेमध्ये सकारात्मक आशावादी विचारांची चपखल उदाहरणांद्वारे मांडणी केलेली आहे. साध्या सोप्या वाक्यातून अर्थगर्भ आशयाचे चिंतनशील लेखन केलेले आहे. ही एक अल्पाक्षरी कविता आहे. साध्या सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना केलेली आहे. 2ऱ्या आणि 4थ्या चरणात यमक अलंकार साधलेला दिसून येतो. कवितेतून व्यक्त होणारा विचार. माणसाने यश मिळेपर्यंत जिद्दीने चिकाटीने प्रयत्न करावेत आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. कधीही हार मानू नये. दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. कवितेतील इथे मी या 2 ओळी घेतलेल्या आहेत. परीक्षेसाठी तुम्हाला कवितेतील कोणत्याही 2 ओळी विचारल्या जातील. तुमचा कवितेचा अभ्यास चांगला असायला हवा. म्हणजे तुम्हाला त्या ओळींचा अर्थ लिहिता येईल. प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण लिहा.
कष्ट केल्यास यश मिळते, सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास सर्व गोष्टी सोप्या होतात. या गोष्टी या कवितेतून मला शिकावयास मिळाल्या आणि म्हणूनच मला ही कविता खूप आवडली. आकाशी झेप घेरे या कवितेचा अभ्यास करूयात. या कवितेचे कवी आहेत जगदीश खेबुडकर. कवितेचा विषय आहे स्वकष्टाने जगण्याचे व आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याचे महत्त्व कवितेत मांडलेले आहे. कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. इथे आपल्यासमोर फक्त 2 शब्द दिसत आहेत. संपूर्ण कवितेतील कोणतेही शब्द तुम्हाला विचारले जातील. यासाठी सर्व शब्दार्थ पाठ करून ठेवणे आवश्यक आहे. कवितेतून मिळणारा संदेश: परावलंबित्व झुगारून स्वसामर्थ्यावर ध्येय साध्य करावे, स्वप्रयत्नाने आपण आपले नशीब घडवावे, स्वप्रयत्नाने गगनात भरारी मारावी, उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्यावा. हा संदेश प्रस्तुत कवितेतून आपणा सर्वांना मिळतो. कवितेतून व्यक्त होणारा विचार: माणसाने नशिबावर विश्वास ठेवू नये, देवाच्या आहारी फार जाऊ नये, लौकिक तात्पुरत्या सुखाचा त्याग करावा, कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही, सतत प्रयत्नवादी राहावे, यश निश्चितच मिळते. हा विचार कवितेत कवीने मांडलेला आहे. दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. मुलांनो, इथे कवितेतील 2 ओळी दिलेल्या आहेत. कवितेतील कोणत्याही 2 ओळी तुम्हाला विचारल्या जातील. तुमची त्या दृष्टीने तयारी असणं गरजेचे आहे. प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये पाहूयात. हे एक भावकाव्य असून सोपी अर्थगर्भ व नाट्यमय शब्दरचना कवितेमध्ये आपल्याला दिसून येते. नेमके मर्म सांगणारी भाषा, साध्या शब्दात गहन आशय मांडणी, ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. सर्वसामान्य लोकांना सहज कळतील अशी साधी सोपी प्रतीके कवीने वापरली आहेत. एकूणच ही कविता रसाळ आणि प्रासादिक बनलेली आहे. प्रस्तुत कविता आवडण्याची कारणे: कविता अभ्यासल्यानंतर श्रमनिष्ठा या मूल्याचे महत्त्व समजले, स्वसामर्थ्याची जाणीव झाली, स्वातंत्र्याचे मोल समजले, कष्टाशिवाय फळ नाही हा संस्कार माझ्यावर झाला आणि म्हणूनच मला ही कविता खूप आवडली. पुढील कविता भरतवाक्य. या कवितेचे कवी आहेत मोरोपंत. कवितेचा विषय: सज्जन माणसांच्या सहवासाचे व सद्विचारांचे महत्त्व. कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. इथे 2 शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. तुम्ही सर्व शब्दांची तयारी करून ठेवा. कवितेतून मिळणारा संदेश: संत सज्जनांच्या सहवासाने, सद्विचारांच्या श्रवणाने चांगले वागण्याची प्रेरणा मिळते. नामस्मरणाने मनाला वाईट विचार स्पर्श करीत नाहीत. हा संदेश भरतवाक्य कवितेतून आपल्याला मिळतो. प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये: ही कविता आर्यावृत्तात आहे. संस्कृत प्रचूर भाषा आहे. अलंकारयुक्त भाषा रचना आहे. पंडिती काव्य आहे. श्लोकासारखी ओघवती शैली आहे. रसपूर्ण प्रासादयुक्त भाषा आहे. यमक प्रधानता असल्यामुळे सुंदर लय व नादमयता निर्माण झाली आहे. कवितेतून व्यक्त होणारा विचार: माणसाने नेहमी सत्कर्मात व सज्जनांच्या सहवासात राहावे, भक्तिमार्ग अवलंबावा. माणसाने नेहमी सज्जनांचे वागणे, त्यांचे बोलणे, त्यांचे विचार अंगीकारावेत आणि आपणही तसेच वागावे. हा विचार या कवितेत मांडलेला आहे. कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. मुलांनो, तुम्हाला संपूर्ण कवितेतील कोणत्याही 2 ओळी विचारल्या जातील. त्यांचा अर्थ तुम्ही लिहायचा आहे. कविता आवडण्याची कारणे: प्रस्तुत कवितेत माणूस भक्तिमार्गाकडे वळून त्याला परमार्थाची आवड लागावी म्हणून बरेच वर्तन नियम सांगितलेले आहेत. चांगले वागण्याचा सल्ला दिलेला आहे. आम्हाला सज्जन व्यक्ती बनण्यासाठी राजस मार्ग सापडल्याने ही कविता मला खूप आवडलेली आहे. पुढील कविता: तू झालास मूक समाजाचा नायक. कवी आहेत ज.वी. पवार. कवितेचा विषय: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महात्म्य सांगून त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय करून देणे. कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. इथे तुम्हाला 2 शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. संपूर्ण कवितेच्या शब्दांच्या अर्थांची तयारी करून ठेवा. कवितेतून मिळणारा संदेश लिहा.
स्पृश्य अस्पृश्य दीन दलित जातीयता हे भेदभाव मानू नयेत, विषमतेविरुद्ध लढावे हा संदेश प्रस्तुत कविता अभ्यासल्यानंतर मला मिळतो. प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये. दलित साहित्य चळवळीसंबंधी त्यांनी लेखन केलेलं आहे. संवादात्मक भाषाशैली, प्रबोधनपर लेखन, सामाजिक जाणीवेचे भान असणारे काव्य, पृथ्वी डचमळली, चवदार तळ्याला आग लागली यांसारख्या शब्दप्रयोगांनी कविता ओजस्वी बनलेली आहे. मुक्तछंदामध्ये कवितेची रचना आहे. कवितेतून व्यक्त होणारा विचार. अस्पृश्य समाजाचे प्रबोधन करून त्यांना अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा आत्मविश्वास आंबेडकरांनी दिलेला आहे. या समाजाला आंबेडकरांनी स्वतःच्या पायावर उभे केले आहे. संपूर्ण दलित समाज त्यावेळी बाबासाहेबांच्या पाठीशी उभा राहिला, पण आता तोच दलित समाज थंड झालेला आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांचे विचार विरून गेले आहेत, याविषयीची खंत कवितेत कवीने व्यक्त केलेली आहे. कवितेतील ओळींचा सरळ अर्थ लिहा. इथे मी 2 ओळी घेतलेल्या आहेत. संपूर्ण कवितेतील कोणत्याही ओळी विचारल्या जातील. कविता आवडण्याची कारणे लिहा. या कवितेतून मला समानता हे संविधानिक मूल्य शिकायला मिळाले. जातीभेद, स्पृश्य अस्पृश्य भेदभाव करू नये, कोणावरही अन्याय करू नये या बाबीही मला कवितेतून शिकायला मिळाल्या आणि म्हणूनच मला ही कविता खूप आवडली.